4 घरं मागून आणल्याशिवाय सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीवन जगतायत हे आमच्या पोरांना एकदा दाखवा. आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा. त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे, उघडा नगडा अनवाणी भीक मागत जगतोय, कारण हा अडाणी आहे, शिकला नाही आणि हा महालात राहतोय. याचं कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो इथं आलाय. हा थाट, ही श्रीमंती, ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते. हे सांगा, तुला कुठलं जगणं स्वीकारायचं आहे, ते झोपडपट्टीतलं का महालातलं? मग ठरवेल तो त्याला काय करायचं आहे, काय म्हणून त्याला जगायचं आहे. हातपाय त्यालाही आहेत, अडचण काहीच नाही. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, भीती. जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही. घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. भीती बस. ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपलं आहे, दुसरं काही नाही. छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला होता, आंबे पाळ खात होता. पहारेकरांना बघितलं, त्यांना झटकायला तो आला आणि त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पहारेकरी नरेंद्रला म्हणाला, अरे खाली उतर, त्या झाडावर भूत आहे, भूत. तो छोटा नरेंद्र म्हटला, भूत आहे का? मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो. भीती नाही. त्या निर्भय नरेंद्राचेच पुढे स्वामी विवेकानंद झाले. काढून टाका ना भीती डोक्यात, अजिबात काही विषय नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मानव वंशशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. काही सांगा, घडवता येतं, बनवता येतं, हवं ते तयार करता येतं. सगळं आहे तुमच्यात, सगळं. फक्त आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार तसे हवेत, मग तसं घडता येतं. हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं. आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसननं शिकावं, पण एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता. पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी, आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं. एडिसन शाळेत जायला लागला. शिक्षक शिकवत होते, पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं. ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार? ग्रहणच काही नाही झालं तर कळणार काय? शिकणार काय? विषयच नाही. शिक्षकांनाही प्रयत्न केले, पण 4-5 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही. शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला. त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं, घरी जाऊन तुझ्या आईला दे. एडिसन घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान. आणि एडिसननं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे धरलं. आई, आमच्या मॅडमनी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. ती वाचायला लागली. त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. तो कधी शिकू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही. एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय ग? आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनची आई एडिसनला म्हणाली, अरे बाळा, तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतकं व्हायला खूप वेळ जाईल. त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा, तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो, मग एडिसनला शाळेत पाठवून द्या. तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या. एडिसन म्हणला, खरंच? आई म्हटली, हो. आता बाळा, उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार, शाळेत नाही जायचं. आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली, शिकवत राहिली. तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला.
आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसतायत, हे लकलकणारं झुंबर दिसतंय. एडिसन नसता तर हा विजेचा शोध, बल्बचा शोध लागला नसता. हा एडिसन आईनं घडवला. 40 वर्ष उलटली आणि 40 वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली, मरण पावली. तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं. एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला. शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळ घळ पाणी उखळायला लागलं. मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस. माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस. हा विश्वास, ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते. ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा. आपण कशातच कमी नाही आहोत, अजिबात नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या जगात हुबहू तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का? हा हा, ते जर्मनीत माझ्यासारखा एक जण आहे. नाही हो, अजिबात नाही. 130 कोटी लोकसंख्या झाली आहे देशाची, पण उरलेल्या 130 कोटीत तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही. या जगात तुम्ही एकमेव आहात. या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. या जगात दुसरा तुमच्यासारखा कुणीच नाही. अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठंतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा? स्वतःला कमी का समजायचं? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्या क्षमता, सगळ्या शक्ती तुमच्यात आहेत. फक्त सगळ्या एकवटून उभा राहायला हव्यात. आमची अडचण काय माहिती आहे? बरेच विद्यार्थी येतात, खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही. खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही. काय काय सांगतात, तो 4 तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं. मी 18 तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत, साहजिक आहे. तुम्हाला माहिती आहे हे का होतं? आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात.